पश्चिम महाराष्ट्रातून एक राजकीय बातमी समोर येते। उन्मेष पाटील यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। प्रवेशाआधी उन्मेष पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ ही उडाली आहे। भाजपाविरोधात काम करण्याचं आवाहन केल्याचा आरोप सुद्धा केला गेलाय। उन्मेष पाटील यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशावर प्रश्नचिन्ह त्यामुळे काही प्रमाणात उपस्थित सुद्धा झालेले आहेत। ऑडिओ क्लिप या संदर्भातील समोर आली आहे, त्यामुळे ही सर्व चर्चा सुरू झाली आहे, खळबळ ही उडाली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय आहे ती त्यांनी स्पष्ट करावी अशी मागणी भाजपाने केलेली आहे। ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी जय महाराष्ट्र करत नाहीये। हेलो सर एक सेकंड बघा। पठान भाई, बोलो बोलो। उन्मेष बात कर रहा हूँ, उन्मेष पाटिल। आधार जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। 6 तारीख को अपने को साथ में जाना है, शिंदे साहब के नेतृत्व में प्रवेश करना है। ओके 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 दादा। तो सायगांव से गाड़ी, एक गाड़ी, 2 गाड़ी क्या चाहिए बोलो। हो हो अपना एजेंडा क्लियर है, बिजली फिक्स के अगेंस्ट अपने को काम करना है। हो चलेगा दादा, कोई बात नहीं। हाँ, हो, हाँ, हो, हो। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। जुगल, काय नेमकं राजकारण रंगतंय? गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात असणारे आता उन्मेष पाटील शिवसेनेमध्ये जाणार आहेत, काय नेमकं राजकारण शिजतंय? जगदीश, मुंबईमध्ये उद्या या ठिकाणी जे ठाकरे गटाचे नेते आहेत, जे उन्मेष पाटील, ते ठाकरे गटाला तोडचिठ्ठी देत उद्या शिवसेना शिंदे गटामध्ये या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुंबईत प्रवेश करणार आहे। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी त्यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप या ठिकाणी व्हायरल झालेली आहे। त्यामध्ये उन्मेष पाटील हे अल्पसंख्याक कार्यकर्त्यांना आवाहन करतायत की जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी आपल्याला या प्रवेश सोहळ्यादरम्यान या ठिकाणी आपल्याला जायचं आहे व भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अगेन्स्ट जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येत आहे, अशा स्वरूपाची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी माध्यमांना दिलेली आहे व तीव्र प्रतिक्रिया या संदर्भात त्यांनी दिली आहे। मात्र एक त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे संबंध, मित्रपक्षाचे संबंध या ठिकाणी खराब होता कामा नये। एक प्रकारे प्रवेशाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, मात्र भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात जर अशा प्रकारे बोललं जात असेल तर हे चुकीचं आहे। या संदर्भात आपण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील या ठिकाणी भेट घेणार असल्याचं मंगेश चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। मात्र माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रवेशावरून सध्या मंगेश चव्हाण व उन्मेष पाटलांमध्ये मात्र आरोप प्रत्यारोपाचा सामना कुठेतरी रंगलेला दिसत आहे। मात्र जुगल, यामुळे आता जळगावमध्ये बाकी पक्ष बाजूला राहून भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांमध्येच आगामी काळामध्ये वाद बघायला मिळेल? हो नक्कीच। या ठिकाणी जर विचार केला तर माजी खासदार उन्मेष पाटील व भारतीय जनता पार्टीचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे एकमेकांचे कट्टर या ठिकाणी कट्टर विरोधक मानले जातात। भारतीय जनता पार्टीचे मंगेश चव्हाण व उन्मेष पाटलांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील रंगत आहे। मात्र ते शिवसेना शिंदे सेनेत उद्या प्रवेश करत असल्या कारणाने कुठेतरी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे सेनेमध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होण्याची सध्या तरी प्रश्न दिसत आहे। जी, मात्र जुगल, किती ताकद आहे उन्मेष पाटलांची जळगावमध्ये? जर विचार केला तर चाळीसगाव मतदारसंघामध्ये माजी खासदार हे खासदार असले आहेत, त्याचप्रमाणे आमदार देखील उन्मेष पाटील राहिलेले आहे। कुठेतरी एक मोठं आव्हान या ठिकाणी त्यांनी आमदार मंगेश चव्हाणांना या ठिकाणी उभं केलं होतं। मात्र भारतीय जनता पार्टीचे जे आमदार मंगेश चव्हाण आहे, त्याचप्रमाणे माजी खासदार उन्मेष पाटील आहेत, यांच्यामध्ये सध्या तर जर विचार केला तर सध्या तरी आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणे रंगत असतात। कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उन्मेष पाटील हे एकत्र कार्यकर्त्यांना आव्हान करत असल्याची देखील या ठिकाणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांनी मित्रपक्षाचा विचार करावा असंही मंगेश चव्हाणांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। ठीक आहे जगदीश सर। जुगल, तुम्ही असेच जोडलेले राहा।